5 तारखेला सरकार स्थापन होतं आहे, मात्र तत्पूर्वी आपण राज्यातील मराठा बांधवांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काय एकंदरीत कशी परिस्थिती आहे, सरकार स्थापन होतं आहे, कोण होईल मुख्यमंत्री वाटतं आहे? लोकांना वाटत होतं की जरांगे फॅक्टर या इलेक्शनमध्ये चालला नाही. अहो, आम्ही मैदानातच नव्हतो. मनोज दादा जरांगेंनी स्पष्ट सांगितलं होतं, कुणाला आणायचं आहे त्याला आणा आणि कुणाला पाडायचं त्याला पाडा. स्पष्ट भूमिका होती. आम्ही मैदानात नव्हतो. आम्हाला स्पष्ट आदेश होते, कुणाचाही प्रचाराला जाऊ नका, कुणाचा प्रचार करू नका, पण लोकशाहीचं पवित्र मतदान हे 100% केलं पाहिजे. लोकांना कौल मिळाला, नवीन सरकार आलं, त्या सरकारचं स्वागत आहे. पण मराठ्यांचा प्रश्न तसाच आहे. लोकांना वाटलं होतं हे आंदोलन संपलं, आता कोण येणार आहे मनोज जरांगे मागं कोण येईल का नाही महाराष्ट्रातनं. पण आत्ता सकाळी 9ला निघालेत अंतरवली सराटीतून. कुठं निघालेत? तुळजापूरला. अजून किती वाजले? 2:15. अजून तुळजापुरात पोचू दिले नाही. लाखो लोक रस्त्याने वाट बघाले दादाची. तेवढ्याच ताकदीनं आमच्या नेत्याच्या पाठीमागं परत मराठा समाज नाही, इतर सर्व समाज ताकदीनं आज दादांसमोर उभारलेला आहे. आणि निश्चित ह्या सरकारसमोर सगळ्यात मोठं आव्हान काय असणार आहे? मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे. जोपर्यंत मराठ्यांना, शेवटच्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत दादा माघार घेणार नाहीत. आणि तेवढ्याच ताकदीनं सर्व पक्षातले मराठे, पहिले 4 पक्ष होते ते आता 6 झाले, 7वा मनसे धरा, ह्या 7 पक्षातले मराठे परत फिरून इलेक्शन संपलेलं आहे. त्याच ताकदीनं मनोजदादा जरांगेच्या पाठीमागं आम्ही उभारलेलो आहोत. आणि मनोजदादांचा लढा जोपर्यंत मनोजदादा थांबा म्हणणार नाहीत, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. त्यांचं आगमन किती वाजता होईल सांगता येत नाही, पण दुपारी 1 पासून सगळे आम्ही बांधव इथं बसलेलो आहोत. अजून दादा तुळजाभवानीलाच पोचले नाहीत. पांडुरंगाला कधी पोचणार माहीत नाहीत. आत्ताची बातमी आहे 3:15ची. गाड्यांचा ताफा 3000च्या पुढे गेलेला आहे. दादांना प्रचंड मोठा रिस्पॉन्स महाराष्ट्रात नाही. सगळे आम्ही मराठी, आम्हाला राजकारण प्रिय नाही आहे, आमचं आरक्षण आम्हाला प्रिय आहे. आणि तेवढ्याच ताकदीनं सर्व धर्मीय, सर्व जातीय बांधव मनोजदादासोबत आज पंढरपूरच्या दिशेनं आम्ही निघणार आहोत. काय वाटतंय, सरकार स्थापन होतंय, कोण तुमचा मुख्यमंत्री मराठ्यांचा प्रश्न सोडवेल असं वाटतंय? जे नावं पुढे येतात त्याच्यात काय बघताय? मंत्री मराठ्यांचा होऊ द्या किंवा अन्य होऊ द्या, लोकशाही आहे, ज्या त्या पक्षाला जे ते अधिकार आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, कोणी होऊ द्या मुख्यमंत्री, त्याचं स्वागत आहे. पण पाऊल ठेवताना त्या खुर्चीवर पहिला मराठा दिसला पाहिजे, मनोजदादा जरांगे पाटील. जोपर्यंत मराठ्यांच्या विषयावर आरक्षणाचा तो काम करणार नाही, तोपर्यंत त्याला समाधानाची एकही दिवस, एकही रात्र त्याला समाधानानं झोपता येणार नाही, एवढं नक्की. नाही, मराठ्यांचा प्रश्न कुठला मुख्यमंत्री सोडवू शकेल असं वाटतंय? आता जे काही नावं पुढे येतात, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे, यांच्यापैकी आशा कुणाकडून आहे मराठा समाजाला? आम्हाला कोणी उद्या साहेब स्वागत आहे त्यांचं. फडणवीस साहेब आले काय, एकनाथ शिंदे साहेब आले काय, अजितदादा आले काय, किंवा ते बावनकुळे आले काय, आम्हाला घेणं देणं नाही. पण मुख्यमंत्री म्हणून जो कोणी बसेल, कोणतेही समाज आहे, लोकशाही साहेब, आम्हीच मराठ्याचंच पाहिजे असंही काय आमचा आग्रह नाही. जो नेता सक्षम आहे, जे सगळ्या आमदारांचा विश्वासपात्र आहे, ज्याची वर त्याच्या पक्षाकडे शिफारस होईल, तो मुख्यमंत्री होणार. आम्ही म्हणाल तो होणार नाही, कारण ते आमदार निवडून दिलेत, त्यांच्या पक्षाची मेजॉरिटी आहे. त्यांनी ज्याला सांगतील त्यांनी मुख्यमंत्री करतील. पण जो कोणी होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहे. आई तुळजाभवानीने गोरगरिबांचं दैवत पांडुरंग, त्याला सुबुद्धी देऊ दे. 42 वर्षाचा लढा आहे आमचा, आम्हाला न्याय मिळू दे, हीच आमची त्यांच्यावर मागणी आहे. राज्यामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. जरांगे फॅक्टर चालला नाही असं म्हणलं जाते, काय कसं होतं? काय, काही लोकांना गैरसमज करून घ्यायची भारी हौस असते. जरांगे पाटील हे वारंवार ऑन रेकॉर्ड सांगत होते की आम्ही निवडणुकीत नाही, माझा कोणत्याही पक्षाला, अपक्ष उमेदवाराला किंवा कुणालाही पाठिंबा नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, हे जरांगे पाटलांनी स्वतः स्पष्ट सांगितलं आहे. आणि ते सांगितल्यावर पण जर ह्यांना असंच वाटत असेल की जरांगे फॅक्टर चालला नाही, ज्यांना कुणाला जरांगे फॅक्टर चालला नाही त्यानं डोळं उघडावं आणि अंतरवली सराटी ते तुळजापूर ते पंढरपूरच्या राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करावा. तुम्हाला कळल जरांगे फॅक्टर काय आहे ते. नाही, पण असं पण बोललं जाते काही ठिकाणी गुप्त बैठका झाला, मात्र त्या ठिकाणी देखील तिथल्या उमेदवारांना काय फटका बसला नाही. मराठ्यांची आरक्षणाची लढाई ही उघड आहे. आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांची लढाई आहे. त्या गरजवंत मराठ्यांच्या लढाईमध्ये गुप्त बैठका घ्यायचं कारण नाही. जरांगे पाटलांनी पहिल्यांदा सांगितलं कानात कचकच करणार नाही आणि कुणाच्या मी करू बी घेणार नाही. त्याच्यामुळं आमच्या गुप्त बैठका वगैरे काहीही नव्हत्या. आम्ही समाजाला सोपवलं होतं की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. त्याच्यामुळं समाजानं हा निर्णय घेतला आहे. सरकार येतं आहे, स्वागत आहे.
विरोधी पक्ष काय टीका करतायत, सत्ताधारी काय म्हणतायत, कोण म्हणतं निवडणुकीत घोटाळा झाले, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. जे सरकार सत्तेमध्ये येईल त्या सरकारनं आमच्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, कारण मागच्या सरकारनं आम्हाला वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं गुलाल उधळून सांगितलं होतं की सगळे सोयरे आम्ही लागू करू. आता पुन्हा तेच सरकार सत्तेवर येतं आहे असं दिसतं आहे. त्याच्यामुळं आता जे सरकार सत्तेवर येतं आहे त्यांची जबाबदारी जास्त वाढली आहे. त्यांना जी काय हरकती पटकन मोजून निर्णय घ्यायचा होता आता अधिक जास्त ताकदीनं आले तुम्ही. आता लवकरात लवकर त्या हरकती का सपोर्टमध्ये आमची पत्र आहे ती पटकन मोजा आणि आमचा निर्णय तात्काळ लावा. आमच्या जरांगे फॅक्टरबद्दल तुम्ही विचार करू नका. तुमचा फॅक्टर कधी बदलेल तुम्हाला कळणार नाही. आता म्हणजे जरांगे पाटील निघाले, काय निवडणुका संपलेल्या, वातावरण म्हणजे एकंदरीत कुठल्या दिशेने जाते किंवा काय हे महाराष्ट्रामध्ये जनजागृती सुरू आहे का मराठा समाजाची? नाही, तमाम महाराष्ट्र ज्या दैवतांसमोर नतमस्तक होतो त्या आई तुळजाभवानी आणि वारकऱ्यांचं गोरगरिबांचं महाराष्ट्रातल्या दैवत तमाम शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं कोण आहे? पांडुरंग. त्या दैवताला साकडं घालायला चाललेत. नवीन सरकार सत्तेत येते, त्या सरकारला सुबुद्धी दे आणि मराठ्यांना न्याय दे. सरळ सोपं आहे, वेगळं काय अर्थ घेऊ नका. आमचा नेता सरळ आहे, मीडियासमोर आहे, सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे. मिळायचं म्हणलंच तर जरांगे पाटलाला काय मिळालं नसतं, काय पण मिळालं असतं, पण नशीब लागतं आहे. एवढा प्रामाणिक नेता आमच्या समाजाला मिळाला आणि समाज त्याला डोक्यावर घेणार. आज काल बी होता, आज बी आहे आणि उद्या त्यासोबत आहे. काय पुढची भूमिका काय असेल? सरकारनं लवकर निर्णय घ्यावा वाटतंय, किती दिवसाचा अल्टिमेटम देतावं किंवा काय? नाही, त्याचं सर्वस्वी अधिकार पूर्णपणे मनोजदादा जे बोलतील थोड्या वेळ वाट बघा. ते स्वतः इथे आलेत, संभाजीराजे महाराजांना अभिवादन करणार आहेत आणि मग पंढरपूरच्या दिशेने लागणार आहेत. त्यामुळं तो जो निर्णय घेतील त्याला आपण सगळेजण साथ देणार ना. रेवते मराठा बांधव आणि यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. सरकार कुठलंही येऊ, मात्र मराठे समाजाला या ठिकाणी न्याय मिळावा, अन्यथा परत एकदा आंदोलनाची धग मराठ्यांची बघावं लागेल असं देखील यांनी बोलता सांगितलेलं आहे.